महाराजांच्या शत्रूंची हिम्मत वाढू लागली, स्वराज्य भरडलं जाऊ लागलं। त्यामुळे पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटका केल्याशिवाय महाराजांना आता पर्याय नव्हता, कारण शाहिस्ते खान आला, स्वराज्यात घुसला। इकडे सिद्धी जोहर आणि महाराजांनी विचार केला, आता वेड्यातून बाहेर पडल्याशिवाय आता मी शाहिस्ते खानाला कोणी हरवू शकत नाही, मला किमान या वेड्यातून बाहेर पडावं लागणार। आता कितीक दिवस वेड्यात अडकून पडणार। राजांनी जासूसांना, गडावर असणाऱ्या जासूसांना बोलवलं, सगळ्यांना सांगितलं, आता मला आता तरी वाटतंय, मुस्सदींना बोलवलं, गडावरच्या जासूसांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना राजांनी सांगितलं, लक्षात घ्या, मोगली सेनेचा प्रभाव बघता मोगलांना कोणी हरवल आता मला असं वाटत नाही, म्हणून आता मला बाहेर पडावं लागणार, काहीतरी हुन्नर चालावा लागणार आहे। मुस्सद्यांना विचारते झाले, यारांना सांगितलं, एक काम करा, गडावरती एखादा रस्ता शोधा, असा एखादा रस्ता। आता वेडा प्रचंड भयंकर आवडलेला होता, पण त्यातल्या त्यात एखादा मार्ग असा शोधा की तिथून निघता येईल। आणि त्र्यंबक भास्करांना सांगितलं, मी निघून जाणार आता, पण वेड्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे, गडाची जबाबदारी तुम्ही गड लावून धरा। प्रतिपदेला भेटीचा दिवस ठरला महाराजांचा आणि जोहरचा, लक्षात घ्या। आणि नेहमीप्रमाणे दुसरा दिवस उजडला, गडावर सगळ्यांना, वेड्यामध्ये जे जे माणसं होती त्यांच्यापर्यंत बातमी आता पोहोचली की शिवाजी राजा घाबरलाय, आता सिद्धीला भेटायला येतोय, तह होणार आता बहुतेक यांच्यामध्ये। त्यामुळे झालं काय, नवे तर महाराजांनी त्यांच्या माणसांनी ही बातमी प्रत्येकापर्यंत पोहोचवली। त्यामुळे झालं काय, वेडा जरासा ढिल्ला झाला, कारण वेडा आवडून बसलेल्या माणसांना कळालं की आता राजा येणार आहे, आता काय वेडा, आता ड्युटी आपली थोडी कमी झाली, जबाबदारी कमी झाली, त्यामुळे वेडा सैल झाला, थोडासा बेसावध झाला। आता महाराजांवर पन्हाळगडावर 8000 पायदळ होतं, त्यापैकी 600 पायदळ सैनिक महाराजांनी स्वतःच्या बरोबर घ्यायचे ठरवले। त्यामध्ये हिरडस मावळ मधील बांदलांचे सरनोबत बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या सोबत जायचं ठरलं। रात्रीच्या पहिल्या पहरी निघायचं ठरलं। आता लक्षात घ्या, कान बारीक करून ऐका, महाराजांना आता जायचं होतं पन्हाळगडावरून विशाळगडाकडे। कुठं महाराजांनी ठरवलं, पन्हाळगडावरून महाराजांना विशाळगडाकडे जायचं। राजे पन्हाळगडावर आले, ती तारीख होती 2 मार्च 1660। किती? 2 मार्च 1660, आणि गड सोडणार होती ती तारीख होती 13 जुलै 1660। म्हणजे 134 दिवस राजेगडावर होते, पन्हाळगडावर 134, थोडे थिडके नाही, 134 दिवस राजेगडावर। हिशोब करायचा योजनेचा, 5 योजने अंतर होतं, कॅल्क्युलेशन करा, लिहून घ्या असेल तर। एक योजन खळदकर महाराज 5 योजने अंतर होतं, एक योजन म्हणजे 8 मैल, एक योजन म्हणजे 8 मैल, 5 योजने अंतर होतं, 8 गुणिले 5 40 मैल। आता आलो आपण मैलाच्या हिशोबावर, 5 योजने अंतर, 5 गुणिले 8 40 मैल, अंतर किती होतं आता? 40 मैल। आता 40 मैल म्हणजे किती किलोमीटर? 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर, तुम्हाला सांगितले, करा परत गुणिले। क्या बात आहे, टाळ्या वाजवा एकदा, कोणी तोंडी केलं का मोबाईलवर केलं? शाबास, वारे क्रांती। चला, ती पण समय सूचकता त्या दिदीला सुचली, तिच्या करता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। 64 किलोमीटर अंतर, महाराजांना 64 किलोमीटर जायचं होतं। परत जायचं म्हणजे रस्ता एकदम गुळगुळीत, नाना समृद्धीचा हायवे, एकदम सोपा, 120चा स्पीड, बरोबर ना? नाही ना, आता
सिद्धीची नजर चुकून जायचं म्हटल्यावर रस्ता कसा निवडला असेल तुम्ही लक्षात घ्या, की ज्या रस्त्याकडे कोणाचं लक्ष नाही, आडवाट, बरं त्या जंगलात वाघ, सिंह, श्वान, अजगर, दलदलीचा रस्ता. बरं आता या मावळ्यांना जायचं म्हणजे पायामध्ये चपला घालून चालणार नव्हते, कारण पाऊस चालू होता, पावसाळ्याचे दिवस होते लक्षात घ्या. पावसाळ्यात किती चिखल होतं माता माऊलींनो, एक पाय घुसला का दुसरा काढायचा म्हणजे तो कुठून बसतो. आणि आपण जर स्लीपर चप्पल जर घालेला असेल ना, तो एक पाय कुठला का तो दुसरा काढायला गेला का ते बंद होतो का, चप्पल तिनंच सोडून द्यावी लागते. म्हणून चपला घालून चालणार नव्हतं, बुट घालून चालणार नव्हतं, पायी पायी जायचंय. बरं आता पायी पायी जायचं म्हणजे काठी किती किती काठी घुसणार होते, विलक्षण. बरं आता जायचं तर महाराजांनी एक योजना केली, सगळी योजना महाराजांनी तिथं केली. पण राजांना जायचं म्हटल्यावर महाराजांनी एक शक्कल लढवली. जायचं म्हटल्यावर एक पार्ट राजांनी तिथं उभं केलं इतिहासातलं, प्रति शिवाजी. कोणी सांगू शकेल का त्या मावळ्याचं नाव प्रति शिवाजी कोणाला केलं होतं राजांनी? सांगू शकाल का कोणी? क्या बात आहे, टाळ्या होऊन द्या एकदा. न्हावी समाजाचे होते, न्हावी समाजाचे. आमचे शिवा काशीदांना बोलवण्यात आलं, शिवा काशीदांना निरोप पाठवण्यात आला, शिवा काशीदांना पाचारण करण्यात आलं. आले शिवा काशीद राजांना भेटायला, राजांसमोर उभे राहिले शिवा काशीद. अरे शिवा, पालखी राज रस्त्याने काढणार होत, म्हणजे राजे पालखीत बसून जाणार होते. पण राजांनी इथं एक डोकं चालवलं. शिवाला सांगताय, शिवा आम्ही पहाऱ्यातून बाहेर पडताना 2 पालख्या काढणार आहोत आणि ती दुसरी पालखी राज रस्त्याने जाणारी म्हणजे सिद्धी जोहरला ती सापडणार आहे. आणि ती तिच्यामध्ये बसण्याकरता आम्हाला एक प्रति शिवाजी हवाय. आमचे शिवा काशीद म्हणाले, महाराज मला समजलं नाही तुम्ही काय सांगताय. कसं सांगावं, राजांना सुचत नव्हतं शिवाला. ते म्हणाले, अरे शिवा, आम्ही गेलो तर दुसरी पालखी निघेल आणि ही पालखी राज रस्त्याने जाणार आहे आणि ही पालखी सिद्धी जोहरला सापडणार आहे. आणि सिद्धी जोहरला सापडल्यानंतर जरी आमचा सुगावा लागला तरी शिवाजी सापडला म्हणून तो सिद्धी जोहर निश्चित होईल. थोड्या वेळ का होईना आम्हाला पळून जायला वेळ मिळेल म्हणून ती दुसरी पालखी सिद्धी जोहरला सापडणार आहे. आणि शिवाजी सापडला अशी सिद्धी जोहरची समजूत होईल. आमचे शिवा काशीत लगे म्हणाले, राज मग आडलं कुठे? राज आडलं तरी कुठं? शिवानं विचारलं. भोळे होते बिचारे आमचे शिवा काशीत. शिवा काशीत म्हणाले, राज मग राजा आडलंय कुठं? दुसरा शिवाजी पाहिजे ना. राजे म्हणाले, अरे दुसरा शिवाजी पाहिजे, माझ्या चेहऱ्याशी मिळता जुळता. मग आता शिवाच्या लक्षात आलं, कारण शिवाचा चेहरा राजांसारखाच होता. शिवा म्हणजे शिवाला फार आवडायचं. राजांसारखी दाढी वाढवली होती आमच्या शिवानी, राजांसारखे कर्णकुंडला घालायचे आमचे शिवा. शिवाच्या लक्षात आला आणि तो आनंदाने म्हणाला, राज अशी कामगिरी कोण सोडतय वय? राज अशी कामगिरी कोण सोडतय का? राज शिवा राजांच्याच उंचीचे होते. असं म्हणता क्षणी आमचे राजे म्हणाले, अरे शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. त्यामुळे आम्ही सुटून जाऊ.
पण तू सुटणं मुश्किल, तू सुटणं कठीण, म्हणून आम्ही विचार करतोय जरा. असं म्हणतात आमच्या शिवा काशीदांनी राजांचं पाय धरलं. ते म्हणाले, महाराज आई तुळजाभवानीची शपथ आहे तुम्हाला महाराज, आता विचार बदलू नका, आता विचार तुम्ही बदलू नका. राज तुम्ही आता विचार बदलू नका, द्या की कामगिरी. राज तुम्ही वाचाल तर लाख शिवा नावे काशीत जन्माला येतील. राज तुम्ही वाचाल तर लाख माझ्यासारखे लाख शिवा नावे काशीत जन्माला येतील. राज या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. राज आमचे शिवा काशीत ऐकायला तयार नाही, राजे सुद्धा तयार नाही. राजे तयार होईना, कारण राजांना माहित होत दुसऱ्या पालखीत शिवाला बसवणं म्हणजे मृत्यूच्या दाढीत पाठवणं. पण आमचे शिवा काशीत ऐकायला तयार नाही. शिवानी पाय धरले राजांचे. राज द्या की कामगिरी. राज जातो. आमचे शिवा काशीत ऐकायला तयार नाही म्हटल्यावर शिवबा राजे म्हणाले, चल तरी का मग बघू प्रति शिवाजी कसा दिसतो, चल बघू. राजांनी आपले खास कपडे शिवाला घालण्याकरता दिले. आमच्या शिवानी ते राजांचे कपडे मस्तकावर लावले, दर्शन घेतलं. जरी बुंद अंगराखा अंगावर चढवला, चोळणा बांधला, आवळला, तुशेला आवळला कमरेला. टोप चढवून शिवा उभे राहिले आणि राजांनी त्या टोपामध्ये, आमच्या शिवा काशीदांच्या टोपामध्ये मोत्याचा तुरा खोवला. आणि आपला राजा या जोड्याच्या जवळ उभे राहायची लायकी नाही माझी, आणि तुम्ही मला म्हणताय ते जोडे घाला. नाही ना राज, नको ना, नको ना राज. राज माझी लायकी नाही व हे जोडे, याची आब राख रे. राजांनी कानातला चौकडा काढला, शिवाच्या कानात चौकडा घातला. दुसरा चौकडा घालण्याकरता राजे वळले आणि माता माऊल्यांना तुम्हाला सांगतो, राजांच्या डोळ्यात ढसकन पाणी आलं. राजे ढसा ढसा रडायला लागले. राजांचं अवसान कळून गेलं. राजांनी आमच्या शिवा काशीदांना मिठी मारली आणि राजे रडायला लागले. तुम्हाला सांगतो काय बोलावं, कसं बोलावं आमच्या राजांना सुचत नव्हतं. शिवा काशीदांचा खांदा ओला झाला. खट्ट मिठी मारली. मिठी सोडायला राजे तयार नाही. राजे म्हणाले शिवाला, अरे शिवा, ह्या करता आम्हाला राजेपणाचा तिटकारा वाटतो. ह्या करता अरे हर घडीला तुमच्यासारखे रत्न हर प्रसंगाला खर्ची घालावे लागतात. कशा करता हे राजे पण? अरे माझ्यासाठी मरण पत्करतात तुम्ही, आणि मी तुझ्या कानात कुंडला घालतोय. शिवानी राजांची मिठी सोडली, सुटका करून घेतली शिवानी. शिवा म्हणाले, राज, शिवा म्हणाले, राज, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ असतात. राज, राज, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ असतात, पण जिवंतपणी रडणारे फार थोडे असतात. राज, फार थोडे असतात. माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आणखीन काय पाहिजे माझ्यासारख्याला? या शिवाच्या आयुष्याचं सोनं झालं. राज, राजांनी स्वतःला सावरलं. जेवण आटपली. रात्र वाढत होती. राजे वाड्याच्या बाहेर आले. सगळ्यांशी चर्चा राजांनी केली. चर्चा झाली. प्रस्थानाकरता राजांनी संपूर्ण तयारी केली.
इकडे सिद्धी जोहर बसलाच होता महाराजांची वाट पाहत. कधी येतील महाराज, पण त्याला काय माहिती वरती काय डाळ शिजती. महाराज काय आले नाही, पण धो 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 पाऊस आला. विजेंचा कडकडाट, प्रचंड मेघ गर्जना, सोसाट्याचा वारा, पाऊस सुरू झाला. पावसानं रुद्र तांडव तयार केला. रुद्र तांडव सुरू झाला. जणू काय पाऊस सुद्धा राजांच्या मदतीला धावून आला होता. निसर्ग सुद्धा राजांच्या मदतीला धावून आला होता. महाराजांनी गडा निरोप घेऊन महाराज निघाले. यावेळी रात्रीचे 9 वाजले होते. 9 महाराज पालखीत बसले आणि आणखीन एक पालखी निघाली. त्याच्यात आमचे शिवा काशीत बसले. 1000 शिपाई घेतले राजांनी बरोबर आणि 15 उमदे घोडे यांच्यासह 2 पालख्या गडाबाहेर पडल्या. वाटाडे रस्ता दाखवित होते. निघाले राजे जगदंब जगदंब नाम स्मरण करीत धडधडत्या अंतकरणानं महाराजांचा प्रवास चालू झाला. त्यावेळेस तिथी होती नोप शालिवाहन शके 1582च्या आषाढवत्य प्रतिपदेला रात्री पहिल्या पहरी म्हणजे शुक्रवार दिनांक 13 जुलै 1660 रोजी 9च्या सुमारास राजश्री स्वामी पन्हाळा उतरून खेळणा उर्फ विशालगडाकडे प्रस्थान करते झाले. जाण्यासाठी निघाले विशालगडाकडे. सगळे माणसं सोबत घेतली. पालख्या सजवलेल्या होत्या. दोन्हीही पालख्यामध्ये राजे बसले. इकडं सिद्धी जोहर वाटच पाहत बसला होता. राजे आत्ता येतील, राजे मग येतील. पावसामध्ये बसला तो वाट पाहत. पालखी सोबत या पालख्यांबरोबर बघा बाजी व इतर बांधल सरदार राजांच्या बरोबर होते. पायातल्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे पायातल्या वाहनांचा आवाज होऊ नये म्हणून पालखी जवळ कुणाच्याच पायामध्ये वाहना नव्हता. घातल्या जरी असत्या तर आडवाराने जायचं होतं, आड रस्त्याने जायचं होतं. त्या टिकणारच नव्हत्या पायामध्ये. प्रत्येक क्षण मोलाचा होता, जीव घेणारा होता. शत्रूच्या वेड्याच्या पालख्या निघाल्या. शत्रूच्या वेड्याच्या चौकी पहारे जवळ आले. शत्रू नजरेत येत होता. पालख्या घेऊन हे धीम्या पावलाने सगळे पळत पळत निघाले. पळत पळत निघाले. सोसाट्याचा वारा, सोसाट्याचा पाऊस. पालखीची गती आता किंचित मंदावल्या गेली. प्रत्येक क्षण हा महत्वाचा होता, लक्षात घ्या. आणि अचानक एक आवाज कानावर आला, होशियार, जागते रहो, जागते रहो. वेड्याला जागते रहो गर्जना देणारा तो गुरखा होता. तुमच्या गावात असेल ना गुरखा, आहे का नाही? गुरखे असतात आता जागोजागी. वेड्यामध्ये ओरडणारे माणसं होते, ड्युट्या असायच्या यांच्या. बाजी दमदार आवाजात म्हणाले, अरे चला 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 चला, पालखी पुढे घ्या, पालखी पुढे घ्या, पालखी पुढे घ्या. पालखी पळायला लागली. दुप्पट गतीनं परत आवाज, जागते रहो, होशियार. एकच धावपळ चालू झाली, एकच धावपळ चालू झाली. पालखी निघाली. वेडा जवळ येता झाला, वेडा जवळ येता झाला. पालखी निघाली. एकच धावपळ, एकच धावपळ. कानी शब्द येत होते, जागते रहो होशियार, जागते रहो होशियार. आणि वेड्याला कळालं की राजे पळून गेले. राजे पालखी घेऊन पळतायत. वेड्याला कोणीतरी सूचना दिली आणि अचानक कलकारी उठली, अरे दुश्मन भाग गया, दुश्मन भाग गया. वो देखो दुश्मन भाग रहा है, दुश्मन भाग रहा है. शिवराय पसार झाल्याची बातमी घेऊन ये 2-4 जण सिद्धी जोहरकडे पळते झाले. आता असा प्रसंग आल्यावर राजांनी आधीच तयारी करून ठेवली होती. महाराजांनी आधीच तयारी केली होती. ठरलेल्या योजनेनुसार दुसरी पालखी समोर आली
आणि त्यामध्ये त्या पालखीमध्ये शिवा काशीदांना बसवण्यात आलं. 400 सैनिक सोबत गेले. तोपर्यंत दोन्ही पालख्या सोबत होत्या बरं का. लक्षात घ्या, बराच वेळा असं सांगितलं जातं की आधी पालखी काढून दिली. अजिबात नाही. दोन्ही पालख्या तोपर्यंत राजांच्या सोबत होत्या आणि संकट आल्यावर ही पालखी सोडायची होती आणि संकटाने आलं तर हे निघणार होते. प्रसंग पडला तर म्हणजे राजांनी मावळ्यांचा जीव सुद्धा धोक्यात घातला नाही. फक्त त्याला सांगितलं वेळ आली तर ही पालखी सोडायची. बनी तो बनी, पण वेळ आली. मग त्या पालखीमध्ये 400 माणसं सोबत दिले. 600 माणसं राजांनी बरोबर घेतली. 1000 माणसं बरोबर घेतली होती. 1000 निघाले. आता महाराज पसार झाल्याची ही बातमी कळाली सिद्धी जोहरला. तोवर फाजल खान, मसूद खान धावत आले आणि सिद्धी जोहरला मसूद म्हणाला, हुजूर 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 शिवा भाग गया. सिद्धी जोहर म्हणाला मसूदला, उस कापर शिवा का पीछा करो. आता हा सिद्धी मसूद कोण होता? सिद्धी जोहरचा जावई होता बरं का. जावई सासऱ्याने जावयाला सोबतच घेतलं होतं. म्हणजे काही पूर्वीपासून प्रथा आहे का काही तेच कळत नाही. बरेच जावई घर जावई होतात. आता सासऱ्याला की बोलून घ्या, त्या सासूच म्हणते 2-4 महिने बघ, नाही तर जावयाला घेऊन ये एखादी टपरी टाकून दे. आपल्याकडे भरपूर आहे, जाळता जळत नाही आपलं, ये घेऊन जावयाला. तसं हा जावयाला सोबत घेऊन आलेला होता. निघाला सिद्धी मसूद भरधाव वेगानं. पाऊस पडत होता. धाड 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 कडकड विजांचा गडगडाट. राजांना पकडायला निघाले घोड्यावर. करीत घोडे निघाले आणि काही अंतर लांब गेल्यानंतर अचानक फार ओरडला, दुश्मन ओ देखो दुश्मन, ओ देखो दुश्मन, ओ देखो दुश्मन. आणि क्षणार्धात पालखीला वेढा पडला. मसूदनं पालखीला वेढा घातला. मसूदला प्रचंड आनंद झाला. पालखीत राजे बसलेले होते. राजे सापडले. मसूदला प्रचंड आनंद झाला. आनंदाच्या सीमा राहिल्या नाही मसूदला. रे राजे सापडले. तसा निघाला आनंदाच्या भरात. टिकी 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 करीत मस्त त्या आला. सिद्धी जोहरच्या समोर घेऊन आनंद झाला. सगळे सैन्य जवळ गोळा झाले. राजांना पाहिला. अरे कैसा दिखताय शिवाजी, कारण राजांची कीर्ती अशी होती. राजांना पाहिलं, सगळे गोळा झाले. कैसा दिखता होगा वो शिवाजी, देखना पडेगा. काही जण तंबाखू मळत होते. कापर शिवा को देखना पडेगा, कैसा दिखता है वो कमबख्त. उसने अफजल को मारा था, हुजूर आला. वेड्याजवळ आले सगळे. वाकडं वाकडं चालत वेड्याच्या जवळ आले सगळे. दिसना टाचावरती करू करू पाहते. पडदा बाजूला केला राजाने. पालखीच्या बाहेर उतरले. एक कटाक्ष टाकला राजांनी. सिद्धीने सुद्धा कटाक्ष टाकला. राजाकडे पाहिलं. आमचे राजे सुद्धा मोठा वळून रागाने त्या सिद्धी जोहरकडे पाहते झाले. सिद्धीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. पहाड का चूहा मिल गया. हसला. आणि राजाला पाहत असतो. सिद्धी म्हणतो कसा, सिद्धी म्हणतो राजाकडे पाहून, भाग रहे थे क्या शिवाजी, भाग रहे थे. आमचे शिवराजे म्हणाले, पाहत होतो, प्रयत्न करून पाहता येतं का. शिवा भागना इतना आसान नहीं, ये सिद्धी जोहर का वेड़ा है. भागना इतना आसान नहीं, सिद्धी का वेड़ा है. आनंद झाला. हसत होता. शिवराजाला म्हणत होता तो, भाग रहे थे क्या शिवाजी,
आमचे शिवबा राजेवरती पाहत होतो प्रयत्न करून, पाहता येतं का? अरे भागना इतना आसान नहीं है, सिद्धि जौहर का बेटा है। आओ बैठो शिवाजी, आओ बैठो, खातिरदारी करते आप तुम्हारी, आओ बैठो। क्या सांगते तो अफजल खानाचा पुत्र फाजल खान तिथं उभा होता, त्याला प्रचंड राग आला, कमरेला तलवार होती, तलवार दुंडणीत होता, तो मनात शिव्या देत होता सिद्धी जौहरला। अरे या शिवाजी इस कापर शिवाने मेरे अब्बा जान को मारा है, आणि हा सिद्धेचं डोकं बिकं फिरलं का काय? बसायला खुर्ची देतोय, बैठो आदर सत्कार करतोय। राग आला याला, आणि रागाच्या भरात त्याचे डोळे विस्फारले गेले, संतापाने तो तलवार उठून पाहता झाला, शिवाजी महाराजांकडे येता झाला। कंबक येड्यातल्या माणसांनी अडवलं त्याला, सिद्धी जौहरनं अडवलं, आणि जवळ जाऊन त्यानं जेव्हा राजांकडे पाहिलं त्या फाजल खानानं, त्याने ओळखलं, ये शिवबा राजे नहीं हो सकते, शिवबा राजे को हम पहचानते हैं। कारण अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस हा फाजल खान बरोबर होता, आणि याने राजांना जवळून पाहिलं होतं, हा राजांना ओळखीत होता। हा सिद्धी जौहरकडे गेला आणि सिद्धी जौहरला म्हणाला, हुजूर हुजूर, ये शिवबा राजे नहीं हो सकते, शिवबा राजे को हम पहचानते हैं। क्या काय म्हटला? ये शिवबा राजे नहीं हो सकते, शिवबा राजे को हम पहचानते हैं। सिद्धी जौहरची तळपायाची आग मस्तकात गेली, सिद्धी जौहरनं तलवार उपसली, सप 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 शिवाजी महाराजांवर वार केली, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या। सिद्धी जौहरनं विचारलं, सांग तू कोण आहेस? शिवबा राजांच्या देशाचे आलेले होते ते आमचे शिवा काशीत बोलते झाले, मी शिवाजी। अहो दोनदा तीनदा वार केले, रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या, पण आमचे शिवा नाविक काशीत बोलायला तयार नाही। आता दोनदा तीनदा वार केले, सिद्धी जौहर विचारतोय, सांग तू कोण आहे? हा म्हणतो मीच शिवाजी। आता तो कमरेवर हात घेऊन सिद्धी जौहर त्या असा फाजल खानाकडे पाहतोय, हा म्हणतो हा शिवाजी नाही, याच्यावर एवढे वार केले, हा एवढ्या नेटानं म्हणतो मी शिवाजी महाराज आहे। भानगड तरी काय? आता भरोसा ठेवावा कोणावर? तो फाजल म्हणतो, नाही हुजूर, अल्लाह ताला की कसम हुजूर, मैं शिवा को पहचानता, ये शिवबा राजे हो नाही सकते। परत वार केले, परत रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या। अहो शरीराचा असा कोणताच भाग शिल्लक नव्हता की आमच्या शिवा काशीदांच्या अंगावर चाळण झाली होती, चाळण। रक्त बुडत होत, आणि रक्त जे जमिनीवर सांडलं होतं तिथं रक्ताने चिखल झाला होता, तरीही आमचे शिवा काशीद बोलायला तयार नाही। परत वार केले, परत रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, तरी आमचे शिवा काशीद बोलायला तयार नाही। माता माऊलींना तुम्हाला सांगतो, अगदी काही सेकंद श्वास बाकी असताना, मृत्यू जवळ असताना काही सेकंद परत वार केले, परत आमच्या शिवा काशीदांना विचारलं, बताओ गद्दार तू कोण है? परत वार केले, परत चिळकांड्या उडाल्या, अगदी काही सेकंद श्वास हृदयामध्ये बाकी असताना आमच्या शिवा काशीदांनी उत्तर दिलं। आमचे शिवा काशीद त्या सिद्धीला म्हणाले, अरे जन्माला जरी शिवा नाविक काशीद म्हणून आलो असतो तर काय झालं? अरे जन्माला जरी शिवा नाविक काशीद म्हणून जन्माला आलो असतो म्हणून काय झालं? अरे मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, याचा मला अभिमान आहे, याचा मला अभिमान आहे। आणि एका क्षणार्धामध्ये शिवा काशीदांची गर्दन उडवण्यात आली।
आणि पुन्हा एकदा एक रत्न स्वराज्याच्या कामी आलं. शिवा काशीदांना वीर मरण आलं. न्हावी समाजाचे होते. अहो, प्रत्येक समाजाची माणसं स्वराज्याकरता बलिदान देत होती. आणि आता आपण जातीपातीमध्ये भांडतो. हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा. अहो, प्रत्येकानं स्वराज्याकरता योगदान दिलं हो. आता राजे पळून गेल्याची बातमी याला कळाली. खोटा शिवाजी सापडला. याची तळपायाची आग पुन्हा मस्तकात गेली. पुन्हा सिद्धीचोरनं मसूदला सांगितलं आणि मसूदनी परत सैन्य गोळा केलं आणि 3000 सैन्य घेऊन मसूद निघाला परत राजांच्या मागावर. जीवपणाला लावून इकडे मावळे पळत होते. अहो, अन्नाचा कण पोटात नव्हता. अन्नाचा कण मावळ्यांच्या अन्नाचा कण पोटात नव्हता. उपाशी पोटी पळत होते मावळे. अहो, हृदय चिरून निघत होतं. हृदय श्वासोश्वास किती वाढला असं लक्षात घ्या. 64 किलोमीटर अंतर पार करायचं होतं. 64. अहो, आपण 1-2 किलोमीटर पळत गेलो तर आपला श्वासोश्वास 160च्या स्पीडनं पळायला लागतो. इथं राजांना वाचवायचं होतं. 3000 गमनीम पाठीची होते. रस्ता कसा होता लक्षात घ्या. राजांना कळालं मसूद पुन्हा मागावर येतोय. विशाळगड अजूनही विशाळगड लक्षात घ्या 8 मैल लांब होता. अजून विशाळगड 8 मैल म्हणजे जवळजवळ 8 मैल म्हणजे 12.8 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 13 किलोमीटर अंतर अजून होतं. आणि पालखी आता आलेली होती गजापूरच्या खिंडीजवळ. तीन हजाराचं दळ घेऊन मसूद येत होता. आणि इथं बातमी कळाली की विशाळगडाला जसवंत सिंग वेढा देऊन बसलाय. सुर्वे वेढा देऊन बसलाय. आता लक्षात घ्या राजांना जायचं विशाळगडाकडे पण विशाळगडाला सुर्वेनी वेढा दिला होता. म्हणजे आता राजांना विशाळगडाला जायचं तो सुर्वेचा वेढा फोडावा लागणार होता. आता मागून मसूद येतोय. राजांच्या बरोबर फक्त 600 माणसं लक्षात घ्या. आणि 3000ची माणसं मागावून येत होती. ती ताज्या दामाची माणसं होती. आणि ही जी 300 माणसं होती ही पळून पळून थकून गेलेली. अन्नाचा कण सुद्धा पोटात नव्हता. अजूनही 12.5 किलोमीटर अंतर कापायचं होतं. पालखी ठेवल्या गेली. पालखी ठेवली. राजांची विचारशक्ती आता सुन्न झाली. करावं तरी काय करावं. बाजीप्रभू पुढे आले. बाजीप्रभू म्हणाले राज एक काम करा राज. महाराज निम्मी शिबंदी याच्यातली तुम्ही तुमच्या सोबत घ्या. मी इथं खिंडीत थांबतो. मी इथं उभा राहतो. राजा कितीही वेळ लागू द्या एका गणिमाला सुद्धा खिंडीत मी घुसू देणार नाही. राजे म्हणाले नाही बाजी नाही. नाही बाजी जीवाची बाजी लावून इथवर आणलंय. जे होईल ते मिळून करू. राजे बोलते झाले अजिबात नाही बाजी. बाजी म्हणाले राज प्रत्यक्ष मोलाचा आहे. राज प्रत्यक्ष मोलाचा आहे. राज कृपा करा मी तुमच्या पाया पडतो. राजा जीवाची बाजी लावून तुम्हाला इथपर्यंत आणलंय की यासाठी नव राजा लक्षात घ्या. माझ्यासारखे अनेक बाजी मेले. माझ्यासारखे लाख बाजी मेले. लक्षात घ्या राज लाख मेले तरी चालतील. राज लाख लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून माझी पर्वा करू नका तुम्ही राज.
राजांनी बाजींना मिठीत घेतलं. पुन्हा एकदा तीच परिस्थिती, राजांना मिठी सोडवेना. बाजींनी स्वतःला मिठीमधून सोडून घेतलं आणि सारे बांधल सेना बाजीकडे पाहत होते. लक्षात घ्या, हे रणकंदन खिंडीपाशी आले. सगळे बांधल सेना खिंडीपाशी उभे राहिले. राजे गडापर्यंत जाईपर्यंत गनिमाला रोखायचं होतं खिंडीपाशी. आणि ही जबाबदारी होती बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या बांधल सेनेवर. अहो, हर हर महादेवची गर्जना दिली. आणि हे इतिहासात येडी झालेले माणसं, राजांकरता येडी झालेली माणसं खिंडीपाशी उभी राहिली. काही जण खिंडीच्या वरती जाऊन उभी राहिली, काही जण खिंडीवर उभी राहिली. आणि दिन 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 म्हणत मसूद चालत आला. ताज्या दमाचे 3000चं सैन्य होतं मसूदचं. आणि खिंड होती जवळजवळ 150 कदम लांब खिंड होती. निवळती भयानक. बाजी प्रभू बांधल सेना मावळे आले. दिन 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 करी तिकडे हर हर महादेवची गर्जना उठली. आणि एकच कापाकापी चालू झाली. पहिला तडाखा देण्यात आला. एकच कापाकापी उठली. आणि पहिल्याच तडाख्यात पहिल्या फळीला बाजी प्रभूंनी मसूदच्या पहिल्या फळीला कापून काढलं, हलवलं. आणि बाजी प्रभूची जी आघाडीची पुढची फळी होती ती माग झाली, मागची फळी पुढे झाली. परत युद्ध चालू झालं. मसूदचे सैन्य परत हल्ला करीत होतं. बाजीचे सैन्य प्रतिकार करत होते. कोणी दगड फेकत होतं, कोणी खोपडी फिरत होतं, कोणी तलवार चालत होतं, कोणी विटा चालवत होतं. अहो, भयंकर रणकंदन माजलं. राजे आपल्या 300 मावळ्यांचं गडाकडे धावत होते. आणि तोच सूर्यराव राजांवर चाल करून आला. तिकडे राजांनी सूर्यरावचा वेढा कापून टाकला. राजे विशालगडाच्या रोखाने धावत होते. अहो, तिकडे राजे सुटले, राजे विशालगडाकडे गेले. पण आमचे बाजी प्रभू अडकून पडले. निकारेची झुंज मांडली होती आमच्या बाजी प्रभू देशपांडेंनी दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन. अरे, जणू काय रणचंडिका आमच्या बाजी प्रभूच्या अंगामध्ये संचार झाला होता. अरे, बाजी प्रभूची शेंडी अशी घर फिरत होती. बाजी प्रभू फिरत होते. गणिम सप 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 गणिम कापल्या जात होता. बाजीची 300ची फौज आता 150वर आली होती. लक्षात घ्या. अहो, एक माणूस 4-4, 5-5 माणसाची एका टायमाला लढत होता. अहो, रक्ताची रंगपंचमी खेळल्या जात होती. रंगपंचमी तशी रंगपंचमीला आपण रंगपंचमीला रंगाची उधळण करतो, तशी रक्ताची उधळण होत होती. रक्ताची पाठ त्या मठ गजापूरच्या खिंडीमध्ये वाहत होते. बाजी आता पूर्ण रक्त बंबाळ झाले होते. अहो, पागोटे केव्हाच बाजी प्रभूचे पडले होते. बलदंड बाजीचे शरीर चालणी झाली होती बाजी प्रभूची शरीराची. तरीही बाजी प्रभू आपल्या हातातली फिरंग चालवित होते. अहो, मसूद संतापला तो सिद्धी मसूद. आणि मसूद आपल्या सैन्यांना पुढे लोटायचा. ते सैन्य कापल्या जायचे. तो मसूद विचार करीत होता, अरे मराठे क्या खिलाते हैं, क्या खाते हैं ये मराठे, क्या खाते हैं मराठे. अरे, कसा लढतोय तो बाजी प्रभू. अवाक झाला तो बाजी प्रभूचं शौर्य पाहून. अहो, एक जण 4-4, 5-5 माणसांना कापत होता. आणि तो आपल्या सैन्याकडे पाहत होता. क्या खिलाते हैं मराठे, क्या खिलाते, खातात तरी काय हे मराठे. आता बाजीनं काय केलं,
हातामध्ये विटा उचलला. विटा नावाचं शस्त्र आहे, लक्षात घ्या. असं ते फेकल्या जातं आणि गर्दन कापून ते परत येतं. त्या भल्लाल देवनं वापरलं होतं बघा. म्हणजे विटा म्हणजे पातळ पान असतं, पण ते भल्लाल देवचं त्या पिक्चर मध्ये फक्त तिने काय केलं, चेन लावून ती पुढे गदा लावली होती. विटा नावाचं शस्त्र होतं. फेकल्या जाऊन गर्दन मारून परत रिटर्न येईल. आता विटा वापरायला सुरुवात केली बाजी प्रभूने. विटा फेकायचे, गर्दन मारली की परत. विटा फेकायचे, गर्दन मारली की परत. थांबायला तयार नाही, पोटात अन्न नाही तरी लढताय मावळे, लढताय. तोफेचा आवाज कानावर अजून येत नव्हता. आणि मग त्या मसूदनं काय केलं, कोणतीच युक्ती चालना. बंदूक मागितली मसूदनी, बंदूक घेऊन ये रे. बंदूक आणल्या गेली आणि त्या मसूदनं बंदूक घेतली आणि आमच्या बाजी प्रभूवर निशाणा लावला असा आणि बंदुकीचा बार उडवण्यात आला. आणि जशी बंदुकीची गोळी निघाली, आणि बाजींच्या छातीत ती गोळी घुसली. बाजी प्रभू मूर्छित झाले. मावळ्यांनी बाजी प्रभूला उचललं, पाठीमागे नेलं. तरी 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 मावळे लढतायत, मावळे देशाला लढतायत. अरे मोरक्याला जरी पडला, मोरक्याला लागलं, पण मावळे, अहो काही मावळ्यांनी तर काय केलं, त्याच्या मफलरी असतात, उपरणे असतात, त्याचे दगड बांधले. हटाना मराठी, हटाना. आणि तुम्हाला सांगतो, बराच वेळ झाला युद्ध चालतंय. बाजी प्रभू मूर्छित होऊन पडलेले. बाजी प्रभूंचे अंधुक डोळे उघडले, कारण रक्तबंबाळ झालेले होते. बाजी लक्षात घ्या, एखाद्या भाऊबांधाबरोबर तर आपण मारामाऱ्या केल्या ना, आणि रक्तबंबाळ जर झालो ना तर डोळे चिटकले जातात. लक्षात घ्या, बाजी प्रभूंचे डोळे चिटकलेले होते. अंधुक डोळे उघडले आणि विचारते झाले बाजी प्रभू. लक्षात घ्या, बाजी प्रभू काय विचारतायत, तोफेचा आवाज झाला का, तोफेचा आवाज झाला का. मावळ्यांनी नकारार्थी माना डोलावल्या. बाजी प्रभू परत उठले, हाताला उपरणे गुंडळले, पागोटे गुंडळले, माणसांना बाजूला लोटलं. बाजी प्रभू परत समोर आले. अरे तो मसूद पाहतोय आणि तो म्हणतोय, या अल्लाह, अरे ये शैतान का बच्चा अभी भी जिंदा है. अरे वैतागला तो, वैतागला. बाजी प्रभू परत विटा चालवताय, परत विटा चालवताय. आणि बाजी फुटफुटले. इकडे राजेंनी बेडा फोडला आणि विशाळगडावर राजे केले. आणि राजेंनी इकडे तोफेचा आवाज काढला. तोफेचा आवाज बाजी प्रभूंच्या कानावर आला. बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि बाजी प्रभू आमचे फुटफुटले. अहो रक्ताची चालणी झाली होती. अरे जणू काही बाजी प्रभूने त्या खिंडीमध्ये त्या यमाला सांगितलं होतं, थांब, माझा राजा अजून विशाळगडाला पोहोचायचंय, 5 मिनिटं थांब. अहो यमाला सुद्धा थांबून ठेवणारे माणसं या महाराष्ट्राच्या मातीत तयार झाली. लक्षात घ्या, बाजी प्रभूंनी यमाला सुद्धा काही वेळ वेटिंग लिस्टवर ठेवलं. माझे राजे पोहोचायचे. यम सुद्धा काही वेळ खिंडीत थांबला आणि तोफेचा आवाज ऐकता क्षणी आमचे बाजी प्रभू म्हणाले, राजे गडावर पोहोचले. आता फत्ते झाली आणि बाजी प्रभू धुम धडांग खाली पडले. मला सांगतो, आणि मसूदचे सैन्य तुटून पडले. अव गेली 7 प्रहर मृत्यूशी झुंज देणारी बादल सेना कृतार्थ. अव मठ गाजापूरची घोडखिंड बाजी प्रभूंच्या रक्तानं पावन झाली. आजही तुम्ही जर घोडखिंडीत जर गेलात ना, आजही त्या मातीमध्ये बाजी प्रभूंचं आणि बांदल सेनेचं पडलेलं रक्त आणि त्याचा एक
मातीचा तुकडा जरी तुम्ही आजही कल्लासात जर पाण्यात टाकला तर त्यातून रक्ताचे तवंग आजही उठतात, लक्षात घ्या.